चला एका अगदी साध्या प्रश्नापासून सुरुवात करूया. आपण आपले पैसे बँकेत का ठेवतो? अगदी सोपं आहे नाही का? कारण आपल्याला वाटतं की घरी ठेवण्यापेक्षा बँकेत ते जास्त सुरक्षित आहेत. बघा, बँकेत काय असतं? सुरक्षा रक्षक असतात, भक्कम तिजोरी असते, कुलूप असतं. ह्या सगळ्यामुळे आपले पैसे सुरक्षित राहतात. आता विचार करा, ह्याच प्रकारे क्लाउडमध्ये आपला डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी पण अशाच काही सुरक्षा उपाययोजना असतात आणि ह्याच व्यवस्थेला आपण म्हणतो क्लाउड सिक्युरिटी. तर आजच्या या भागात आपण काय काय बघणार आहोत? आपण सुरुवात करूया क्लाउड सिक्युरिटी म्हणजे नेमकं काय यापासून. मग आपण पाहूया की यात कोणते धोके आहेत, त्यावर उपाय काय आणि सगळ्यात चांगल्या पद्धती कोणत्या आहेत. इतकंच नाही तर या क्षेत्रात करिअरच्या संधी कशा आहेत आणि शेवटी काही महत्त्वाचे मुद्दे जे लक्षात ठेवायलाच हवेत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून, क्लाउड सिक्युरिटी. हा शब्द आपण ऐकतो, पण याचा नेमका अर्थ काय आहे? सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर क्लाउड सिक्युरिटी म्हणजे अशा सगळ्या पॉलिसीज, टेक्नॉलॉजी आणि कंट्रोल्सचा एक संच जो आपला क्लाउडवर असलेला डेटा, ॲप्लिकेशन्स आणि इन्फ्रास्ट्रक्चरला वाचवण्यासाठी वापरला जातो. ही एक प्रकारची डिजिटल तिजोरीच आहे जी आपल्या ऑनलाईन माहितीचं रक्षण करते. आता क्लाउड सिक्युरिटीमध्ये एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे जिला म्हणतात शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी मॉडेल. हे समजायला थोडं किचकट वाटेल, पण एक उदाहरण देतो. समजा आपण एका मोठ्या अपार्टमेंट बिल्डिंगमध्ये राहतो. आता त्या बिल्डिंगची सुरक्षा, मेन गेटवरचा गार्ड हे सगळं बघण्याची जबाबदारी कोणाची? बिल्डरची, बरोबर. पण आपल्या घराच्या दाराला कुलूप लावायची जबाबदारी कोणाची? ती तर आपलीच असते. क्लाउडमध्ये अगदी असंच आहे. AWS, Azure सारखे जे प्रोव्हायडर आहेत ते क्लाउडची म्हणजे त्या बिल्डिंगची सुरक्षा सांभाळतात, पण त्या क्लाउडमध्ये असलेल्या आपल्या डेटाची म्हणजे आपल्या घराची सुरक्षा ही आपल्यालाच बघावी लागते. ठीक आहे, सुरक्षा कशी करायची हे तर कळलं, पण ती करायची कोणापासून? म्हणजे या डिजिटल जगात धोके तरी कोणते आहेत? चला ते पाहूया. हे बघा, धोक्यांची यादी तशी मोठी आहे. डेटा ब्रीच म्हणजे डेटा चोरी होणं, चुकीचं कॉन्फिगरेशन म्हणजे चुकून एखादं दार उघडं राहण्यासारखं, आतल्याच माणसांकडून होणारे धोके, DDoS हल्ले आणि हो सगळ्यात कॉमन कमकुवत पासवर्ड आणि मालवेअर किंवा रॅन्समवेअर. ह्या सगळ्यांचा सामना कंपन्यांना आणि आपल्याला जवळपास दररोज करावा लागतो. ह्या डेटा चोरी होण्यापासून ते अख्खी सिस्टम ठप्प होण्यापर्यंत काहीही होऊ शकतं. आता डेटा ब्रीच किती गंभीर असू शकतो याचं हे उदाहरण बघा. 2019 मध्ये कॅपिटल वन, जी एक मोठी बँक आहे, तिथल्या तब्बल 10 कोटी ग्राहकांचा डेटा AWS क्लाउडवरून लीक झाला होता. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, याचं कारण काय होतं? फक्त एक चुकीचं कॉन्फिगर केलेला फायरवॉल. विचार करा, एका छोट्याशा चुकीचा केवढा मोठा फटका बसला. आणि आता बोलूया पैशांबद्दल. रॅन्समवेअरमुळे होणारा आर्थिक नुकसान किती मोठं असू शकतं? 2017 वानाक्राय नावाचा एक रॅन्समवेअर आला होता. त्याने जगभरात अंदाजे 5,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान केलं होतं. ही रक्कम प्रचंड आहे. पण थांबा, इतके धोके ऐकून घाबरून जायचं काही कारण नाही. कारण जसे धोके आहेत तसेच त्यावर मात करण्यासाठी आपल्याकडे खूप प्रभावी उपायसुद्धा आहेत. चला तर मग बघूया आपल्या या डिजिटल ढाली कशा काम करतात. यातलं पहिलं आहे IAM म्हणजे आयडेंटिटी अँड ॲक्सेस मॅनेजमेंट. हे ऑफिसमधल्या वेगवेगळ्या पदांसारखं आहे. म्हणजे HR डिपार्टमेंटमधल्या व्यक्तीला फक्त HRच्या फाईल्स बघता येतात, फायनान्सच्या नाही. तसंच इथे कोणाला काय ॲक्सेस द्यायचा हे ठरवता येतं. मग आहे एन्क्रिप्शन, जे आपल्या डेटाला एका गुप्त कोडमध्ये बदलतं जेणेकरून तो कोणाला वाचता येऊ नये. फायरवॉल तर एखाद्या बिल्डिंगच्या गार्डसारखं काम करतं, जे फक्त ओळखणाऱ्यांनाच आत येऊ देतं. आणि हो, नियमित ऑडिट आणि बॅकअप हे आपल्याला कोणत्याही वाईट परिस्थितीसाठी तयार ठेवतात. आता मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन किंवा MFA हे नाव ऐकून अवघड वाटेल, पण हे खूपच सोपं आहे. खरं तर आपण सगळेच याचा वापर रोज करतो. जीमेल किंवा बँकेचं ॲप वापरताना बघा, आधी पासवर्ड टाकावा लागतो आणि मग फोनवर आलेला OTP. म्हणजेच लॉग इन करण्यासाठी 2 गोष्टींची गरज लागते. यामुळे सुरक्षा अक्षरशः दुप्पट होते. ठीक आहे, तर आपल्याकडे कोणती हत्यारं आहेत हे तर आपल्याला कळलं. पण फक्त हत्यारं असून भागत नाही, ती प्रभावीपणे वापरायची कशी हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. तर ही एक प्रकारची चेकलिस्टच समजा. मजबूत पासवर्ड वापरा. सर्व महत्त्वाच्या अकाउंटवर MFA चालू करा. प्रिन्सिपल ऑफ लीस्ट प्रिव्हिलेज हा नियम पाळा. म्हणजे काय? तर लोकांना फक्त त्यांच्या कामापुरताच ॲक्सेस द्या, जास्त नाही. आणि एक नवीन पण खूप महत्त्वाचा नियम म्हणजे झिरो ट्रस्ट मॉडेल. याचा अर्थ नेटवर्कच्या आत असो किंवा बाहेर कोणावर विश्वास ठेवू नका, प्रत्येकाला व्हेरीफाय करा. या साध्या वाटणाऱ्या गोष्टी आपली डिजिटल सुरक्षा खूप मजबूत करतात. आता इतकं सगळं ऐकल्यावर एक गोष्ट तर स्पष्ट आहे की क्लाउड सिक्युरिटी किती महत्त्वाची आहे.
आणि जिथे महत्त्व आहे तिथे संधीसुद्धा आहे. म्हणूनच आता हे क्षेत्र एका चांगल्या आणि फायदेशीर करिअरशी थेट जोडलं गेलं आहे. भारतामध्ये एका क्लाउड सिक्युरिटी इंजिनियरच्या पगाराची वाढ पाहिली तर ती खूपच प्रभावी आहे. एक फ्रेशर म्हणून सुरुवात केल्यावर आणि अनुभव वाढल्यावर पगारात किती मोठा फरक पडतो हे इथे स्पष्ट दिसतंय. हे बघा, या चार्टवरून तर चित्र अगदी स्पष्ट होतंय. एक फ्रेशर ते सिनियर लेव्हलपर्यंत पोहोचताना पगारात किती मोठी उडी आहे. त्यामुळे हे क्षेत्र करिअर म्हणून निवडणं किती फायद्याचं ठरू शकतं याचा अंदाज येतो. ठीक आहे, तर आपण खूप काही पाहिलं. चला, आता या संपूर्ण चर्चेतला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे जे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत ते पुन्हा एकदा पाहूया. तर आजच्या सत्रातून आपण काय शिकलो? पहिली गोष्ट, क्लाउड सुरक्षा ही एक सामायिक जबाबदारी आहे. दुसरी, डेटा ब्रीच आणि रॅन्समवेअर हे मोठे धोके आहेत. तिसरी, IAM आणि MFA सारखी प्रभावी साधनं आपल्याकडे आहेत. चौथी, झिरो ट्रस्ट सारख्या पद्धती खूप महत्त्वाच्या आहेत. आणि पाचवी, या क्षेत्रात करिअरसाठी उत्तम संधी आहेत. थोडक्यात काय, तर योग्य ज्ञान आणि साधनांचा वापर करून आपण डिजिटल जगात सुरक्षित राहू शकतो. शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आजच्या जगात डेटा हे नवीन सोनं आहे आणि ह्या सोन्याचं संरक्षण करणं हे फक्त एक टेक्निकल काम नाहीये, तर ती आपल्या सगळ्यांची एक मोठी जबाबदारी आहे. क्लाउड सिक्युरिटी शिकणं म्हणजे आपल्या डिजिटल अस्तित्वाला आणि आपल्या करिअरला एक भक्कम ढाल देण्यासारखं आहे,